चालू आहे दारे. आता जर वेळ पाहिली तर कुठं गेलं आपल्याला 2 मोबाईल आहे ना, विषय सीन हार्ड होतोय. थोडा टाइम लागतोय बाई, थोडासा टाइम घेऊ राहिला आपला मोबाईल, काहीच नाही. आता जर बघितलं तर 12:55 झालेत, म्हणजे 1 वाजलाय. आम्ही 10 वाजता आलतो. 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत म्हणजे 3 तास झालेत. 6 वाजवायचे, 6 वाजेपर्यंत लाईट असते नाही का. आत्ता 1 वाजलाय. 3 तासापासून दाऱ्याचं काम चालू आहे. दाऱ्यामध्ये मी आणखीन इन झालेलो नाही आहे. मी आणखीन इकडं रेस्ट करतोय. हे आपला बिछाना आहे. इकडं बॉटल बिटल नाही की उशाला विशाला, इकडं उशाला हे बॉटल, हे प्रोटेक्शन लाकूड, इयरबड्स आणि हा दुसरा मोबाईल. इकडं जो की जाळ लावला तो विजलाय आता. आणि असल्या सिच्युएशनमध्ये दारे चालू आहेत. आता 1 वाजला आहे. 3 तासाचा हा प्रवास आहे. मग थंडी वाजते जबराट. मी इकडे रग वगैरे घेतला होता. हे काय रग वगैरे मी 3-4 शर्ट घातलेत, पूर्ण टोपी बिपीने पॅक फिट आहे. आणि त्यामुळे मला एवढी काही थंडी जाणवत नाही आहे. की आमचे काका आहेत जे की ते दारे धरत आहे सध्या, आणि मी त्यांना सपोर्ट सिस्टीम आलेलो होतो नाही का. तर सपोर्ट सिस्टीम करत असताना ज्यावेळेस विचार करतोय की भाई शेती ही लाईफ काय नाही का. म्हणजे आज मी 1 वाजता बोलतोय तुम्हाला, पूर्ण रानात ते पूर्ण काक काढलेलो आहे, गार वाटतंय. त्यावेळेस असं एक मनात खरंच विचार येऊन जातो, शेतकऱ्याची लाईफ काय काय शेतकरी नाही का. आपण त्यांच्या मालाला पण भाव देत नाही आहे, आपण बार्गेनिंग करतो. ऑनलाईनचं कधी पण प्रोडक्ट कितीला पण घेतो, दुकानासोबत बार्गेनिंग नाही करत, जी असेल ती रेट घेऊन टाकतो. मागच्या टायमाला मी काही दिवसापूर्वी पुण्याला गेलो होतो. त्यावेळेस मी मॉलमध्ये फिरत असताना मी तिथं पाहत होतो, एका पॅन्टीची किंमत 4-4, 5-5 हजार होती. आणि तिथं बार्गेनिंग ह्या सिस्टीमच नव्हती नाही का. जे आहे रेट ते ठरलेलं आहे. मला एक गोष्टीचं भयानक नवल वाटलं की तिथं जे सेल्समॅन होते, म्हणजे ॲज पर की जे सेल्समॅन ॲज वर्कर म्हणून जिथं ते काम करत होते, त्यांनी सूट बूट घातला होता. आय नो सूट बूट म्हणजे ब्लेझर, शूज, टाय, ॲज अ प्रोफेशनल सेलर्स नाही. तर ते ॲज अ प्रोफेशनल सेलर म्हणजे इतके भाई टॉपचे दिसत होते की साला भाई आपल्या इकडे कसं राहतं की ॲज अ काय बोलतो, एक बहुत बडी पोस्टवाला आहे तो उसको रहता हो. तर तसला सीन होता की इतकी क्वालिटी होती नाही का, की ब्लेझर होतं मस्तवालं, शूज होते, हेअर कट प्रॉपरली नाही का, ॲज अ प्रोफेशनल हेअर कट्स अँड टाय वगैरे इतके असून ते विकत होते पॅन्टी शर्ट्स नाही का. आणि त्या पॅन्टीची आणि त्या शर्टची किंमत होती 4,000-5,000 रुपये. मी विचार करत होतो 4-5 हजारामध्ये काय. तर ते माझ्यासोबत जे आलते माझे मित्र, तर ते सांगत होते की इट इज अ ब्रँड. मी 2-3 नाही 5-10 मिनटं मी निशब्द झालो की ब्रँड ही काय कन्सेप्ट आहे भाई. 4-5 हजाराची पॅन्ट आहे आणि ती ब्रँड आहे. ब्रँडच्या नावाखाली ती तुम्ही जी मार्केटमध्ये 500, 600, 700, 800, 900 ॲज अ क्वालिटी असेल, आय एम ॲक्सेप्टेड की त्या प्रोडक्टला क्वालिटी पण असत. पण इतकी महागाची पॅन्ट घेतोय आणि तिथं बार्गेनिंग नाही करत आहे. पण त्याच वेळेस आपण एखादं प्रोडक्ट घेतोय ॲज पर की कोथिंबीर आहे, भाज्या वगैरे घेतो, त्यावेळेस बार्गेनिंग करतो. आणि बार्गेनिंग करतो कोणासोबत की जो रात्री दारे धरतोय, शेतामध्ये पूर्ण राबतोय, थंडीची फिकर नाही करत आहे आणि पिकवतोय, अन्नदाता आहे नाही का. तो पिकवतोय म्हणून आपण खातोय, आपण जगतोय. ही छोटी कन्सेप्ट आहे. मी नवीनच सांगावं अशी काही भाग नाही आहे, पण आहे ही कन्सेप्ट आहे आणि ही रिअल फॅक्ट आहे की जे आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. आपण ॲज पर की ते म्हणजे ऐकावं आणि नंतर ते सोडून द्यावं 2-3 मिनटं, ह्या यार खरं होतं नाही का. आणि परत ते रिपिटेशन आला एक कंटाळा कुठंतरी त्या गोष्टीचा, की जे करतोय ते खरंच चुकीचं करतोय. रात्रीच्या एवढ्या गारठ्यात की भाई तुम्ही खोटं नाही बोलत आहे नाही का. इतकी कडक थंडी आहे
नाही का. म्हणजे वातावरण तर पूर्ण बेजार आहे आणि इतक्या कडक थंडीमध्ये एक शेतकरी याच पर की ठीक आहे माझी चुलते धरतायत ती कन्सेप्ट नाहीच आहे. पण जी परिस्थिती आहे की खूप थंडीची लाट आलेली आहे आता, त्या थंडीच्या लाटीमध्ये लोक झोपणं पसंत करतात नाही का, बाहेर निघत नाही आहेत 9-9, 10-10 वाजेपर्यंत. त्या 9-9, 10-10 वाजेपर्यंत बाहेर न निघणाऱ्या लोकांसाठी स्पेशली की 1 वाजेपर्यंत, रात्रीचा 1 वाजला आहे, पूर्ण अर्धी रात्र झाली आहे, थंडी प्रॉपर पडली आहे कडकवाली. आणि त्या कडकवाल्या थंडीमध्ये आम्ही दारे धरतो आहे शेतात. आणि त्या शेतात दारे धरत असताना या ज्वारीला भाव काय चालू आहे तर 3,000 रुपये चालू आहे. ही खरी मोठी शोकांतिका आहे. हे सांगायला भारी वाटतं, ऐकणाऱ्याला ऐकायला पण भारी वाटतं नाही का. ही गाथा आहे, हे संघर्ष आहे, हा त्यांचा मागचा तप आहे, ते त्यांचं कर्तव्य आहे किंवा ते त्यांचं काम आहे. असं ठीक आहे, काम आहे, पण त्या कामाचा मोबदला तर भेटला पाहिजे ना बॉस. एखादा वर्कर जर 1 तास एक्स्ट्रा काम केलं तर तो एक्स्ट्रा सॅलरी घेऊन जातोय नाही का. एक्स्ट्रा वर्क केल्यानंतर एक्स्ट्रा सॅलरी वाढून जाते त्याला. मग हे काय, कुणासाठी, कशासाठी? आणि सगळ्यात महत्त्वाचं, नाही लागत एवढं शेतकऱ्यांना. त्यांनी जर ठरवलं ना भाई मला माझ्या घरच्यांपुरतंच कमवायचं म्हणण्यापेक्षा मला पिकवायचं आहे, तर ते त्यांच्या घरच्यांपुरतं पिकवू शकतात. गरज नाही आहे त्यांना, आणि ते कधी पण आनंदात राहू शकतात. कारण की त्यांना नाही गरज आहे 4-5 हजाराच्या त्या पॅन्टीची, त्या शर्टची. त्यांना नाही गरज आहे मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जाण्याची. नाही, ती उलटी ती तिथे इरिटेट होतं नाही का. ॲज की आपण काय म्हणतो, आय एम कम्फर्टेबल इन दिस हिअर किंवा इन दिस प्लेस. तर नाही, ते तिथं कम्फर्टेबल नाही. ते कम्फर्टेबल इथे आहेत, या शेतात आहेत, या रानात आहेत, त्यांच्या घरात आहेत, गावात आहेत, खेड्यात आहेत. तर तिथे कम्फर्टेबल इथं आहेत. हा कम्फर्टेबल झोन त्यांचा हा आहे. उलटी किती पण पैसा जरी आला आणि त्यांना जर मॉलमध्ये फिरायला नेलं किंवा नाही का मोठ्या मोठ्या हॉटेलला नेलं, पुण्याला नेलं, एक AC रूममध्ये जरी ठेवलं तर ते तिथं कम्फर्टेबल नाही आहे. त्यांचं मनस्थिती तिथं राहत नाही, त्यांना आवडत नाही ते तिथलं वातावरण, आणि ते त्या वातावरणाला मॅच पण करून घेऊ शकत नाहीत माझ्या मते तरी. बाकीच्यांचं नाही, पण मी सुद्धा नाही का, मला सुद्धा मी ज्यावेळेस पुण्याला वगैरे कुठे जातो नाही का, तर मला पण नाही आवडत ती रहदारी, पळापळी, ते मेट्रोज, त्या बसेस, नाही नाही आवडत. मला इथंच कम्फर्टेबल वाटतं की निवांत, शांत, आनंद. याच्या एवढं सुख कुठंच नाही. ही माझी मानसिकता आहे आणि ही मानसिकता खरी. आणि ही मानसिकता किंवा हा आनंद या आयुष्यात कधीतरी अनुभवा, की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट दुसऱ्यासाठी करतोय, तर स्वतःसाठी तर सगळेच करतात, पण दुसऱ्यासाठी पण करतोय, तर त्यावेळेस त्या गोष्टीची किंमत राहिली पाहिजे आणि ती किंमत टिकवली पण पाहिजे. तर माझं व्हिडिओ वगैरे बनवायचं खास कारण असं आहे की भाई नाही का, तुम्ही खरंच ज्यावेळेस एखादा शेतकरी भेटतोय, ज्यावेळेस शेतकरी एखाद्याची परिस्थिती थोडीशी वाईट आहे, तर त्यांना मदत करा. खूप कष्ट येते, आणि हे कष्ट, आणि हे पण खूप महत्त्वाचं आहे की कष्ट आहेत, त्याचं फळ भेटतं आहे नाही भेटतं याची न अपेक्षा करणं, निस्वार्थपणे काम करणार आहे जर कोणी असेल तर भाई शेतकरी. आपण लय बोलतो नाही का, बिझनेसमॅन आहे, त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, एवढं मोठं साम्राज्य केलं. ती कन्सेप्ट वेगळी. आणि हे पेरायचं आहे, उगवायचं आहे, रात्रभर कष्ट करायचं आहे, आणि त्याचं फळ येतं. ज्यावेळेस त्याचं फळ येतं त्यावेळेस त्या फळाचा मोबदला काय भेटेल याची गॅरंटी नसते. कारण की जर एखादा कंपनीवाला ज्यावेळेस प्रोडक्ट बनवतो तर ते त्याला एक ॲज फ्रीडम असतं, स्वातंत्र्य असतं की मी माझ्या प्रोडक्टची किंमत काय ठरवणार. मला कितीला आलं आहे, माझा खर्च किती झाला आहे, आणि खर्च झाल्यानंतर ॲज मला प्रॉफिट किती, त्या प्रोडक्ट मागून मला प्रॉफिट किती हवं आहे, मला प्रॉफिट किती पाहिजे, मी किती काढू शकतो. ते त्याला फ्रीडम आहे, त्याला स्वातंत्र्य येते. म्हणजे त्याला काय असं बर्डन नाही आहे हां, की भाई तू एवढं विक. त्याला जर एखाद्या गोष्ट आहे, त्याला जर ती बनवायला ₹6 खर्च येतो आहे, तो तर ₹6 ट्रान्सपोर्ट, लाईट बिल, वर्कर सगळ्यांचं काढून त्याला त्याची अपेक्षा की मला या प्रोडक्टमागं ₹2 निघले पाहिजे. त्यावेळेस तो ती 6ला बनलेला प्रोडक्ट ₹8ला विकतो आहे. इट इज अ रिअल फॅक्ट. मग ज्यावेळेस तो ₹8 विकतो त्याला प्रॉपरली तर त्याची मेंटॅलिटी अशी आहे की मला प्रॉफिट भेटलं पाहिजे. या कन्सेप्टनी त्याने तो प्रोडक्ट बनवलं आहे, लॉन्च केलं आणि विकलं आहे. तो 8च्या खाली विकत नाही आहे. बरं, आपण त्याला बर्डन पण टाकत नाही ना, की समजा एखादी वस्तू आणायला गेला, तुम्ही असं नाही सांगू शकत भाई 8लाच कसं काय, दे ना 5ला, दे ना 7ला, दे ना 6ला. नाही,
ते ठरलं आहे. ती एक पेन आहे, तो पासला आहे, ठरला आहे. आता तो पासलाच बनला आहे का? तो येताना तर आला आहे ना. मग हीच कन्सेप्ट शेतकऱ्यामध्ये का लागू होत नाही याची शोकांतिका आहे, की प्रोडक्ट तर तो बनवतो ॲज अ प्रोडक्शन तर तोच करतो आहे ना. की शेतकरी आहेत, जसं की कंपनीवाला आहे, तो प्रोडक्शन करतो, लॉन्च करतो एखाद्या दिवशी. तसं हे पीक आहे, हे शेत आहे, हे लॉन्च शेतकरीच करतो आहे, नाही का. प्रोडक्शन शेतकरी बनवतो आहे. मग प्रोडक्शन शेतकरी बनवल्यानंतर प्रोडक्शन जे बनवलं ते सर्वस्वी अधिकार त्याचा आहे, प्रोडक्ट त्याचं आहे ना. मग त्याला अधिकार नाही आहे की त्या प्रोडक्टची किंमत ठरवण्याचा. ही खरी खूप मोठी शोकांतिका आहे. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. का नसावं त्याला अधिकार? अधिकार तर हवा आहे, अधिकार पाहिजे, भेटला पण पाहिजे. याविषयी आपण काही करतो आहे का? सक्सेस होणं म्हणजे काय असतं, ही कन्सेप्टच मला मुळात समजत नाही. नवीन चांगली नोकरी लागणं, गव्हर्मेंट जॉब लागणं किंवा आय टी सेक्टरमध्ये जाणं, एखाद्या चांगल्या कंपनीत प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणं, ही सक्सेस आहे. ही सक्सेस मी मानतच नाही वैयक्तिकरित्या. ॲज मी एज्युकेशन जरी जास्त नसलं केलं, ॲज आय एम फार्मसिस्ट. तर फार्मसिस्टच्या लेवलला मी कधी पण एक MRशिप म्हणून म्हणून मी कंपनीत लागू शकत होतो. यात चांगलं मला पेमेंट पण भेटू शकत होतो. पण मला ॲक्सेप्टेबल नाही आहे. मला आवडत नाही ते, की कुणाखाली मी काम करू. खाली म्हणजे ॲज पर की बर्डन खाली काम करू. मी आत्ता पण जॉबच करतो आहे, पण तो जॉब माझ्या आवडीचा आहे. जॉब करत असताना मी जे आपण व्हिडिओमध्ये पाहतो आहे, की झाडं वगैरे लावतो मी. समाजकार्य चालूच असतं, काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू असतात. मी माझ्या गावापासून जवळ आहे. मी माझ्या शेतात कधी पण येऊ शकतो. मला जसं वाटेल तसं मी जगतो आहे. तिथं मला बर्डन नाही. कुणी ॲज अ प्रेशराईज नाही करू शकत आहे. मला जो आनंद घ्यायचा आहे या जीवनामध्ये तो घेऊ शकतो आहे. जसं की मागं पण बोललो मी, माझ्या लाईफमध्ये मी अनेक रोल करतो आहे, की एक सेवकाचा एक रोल करतो आहे, एक निसर्गाचा संवर्धन म्हणजे नेचर लवर म्हणून, नाही का, निसर्गप्रेमी म्हणून एक वर्क करतो आहे. एक आठवले बाबा आमचे भेटले, त्यामुळे मी एक महाराज म्हणून अध्यात्मामध्ये एक रोल करतो आहे. आणि एक व्यक्ती म्हणून काही जबाबदाऱ्या पाळायच्यात म्हणून एक जॉब करतो आहे. आणि एवढं करून एक स्वप्न बघतो आहे, की एक मोठा उद्योजक व्हावं आणि या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतं, या शेतकऱ्यांसाठी काही देणं लागतं. त्यामुळे ज्यावेळेस मी मार्केटमध्ये येणार आहे, त्यावेळेस लॉन्चिंगसुद्धा क्षेत्राच्या रिलेटेडच करणार आहे, शेतीच्या रिलेटेडच करणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा भरपूर फायदा झाला पाहिजे. ही माझी कन्सेप्ट आहे. आणि त्या कन्सेप्टसोबत चालताना या गोष्टीचं कुठंतरी काहीतरी वाईट वाटतं. विचार करा. आणि जाता जाता एवढं सांगून, खरंच जग खूप सुंदर आहे. पाहण्याचा दृष्टिकोन एकदा बदलून बघा. आनंद हा आपल्यातच आहे, शोधायचा आहे थोडासा. खूप वेळ लागत नाही, थोडाच वेळ लागतो. एक शांत डोळे झाका आणि काय करतो याचा विचार करा. कुणासाठी करतो आहे, का करतो आहे? आणि खरंच एवढं सगळं करून सकाळी तुम्ही जे 8-9ला जॉबला जात आहे, रात्री येत आहे, तर मी खरीच आनंदी आहे का? मला आनंद भेटतो आहे का मी फक्त पैशामागं पळतो आहे? याचा थोडासा विचार करा. आणि आपण आनंदी कशात राहू शकतो, ही कन्सेप्ट क्लिअर करा, की मी या गोष्टीत आनंदी आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की माझा आनंद इथं आहे, तर जीवन हे प्रॉपरली सुंदर दिसायलाच लागेल. कारण की जीवनाचा बघण्याचा दृष्टिकोन आपण कसा बघतोय त्याच्यावर डिपेंड करतं, की माझं जीवन कसं आहे. ते घडवणारं तुम्ही. तुम्ही जर बर्डनमध्ये काम करताय, तुम्ही प्रेशराईजमध्ये काम करताय, तर तुमचं जीवन ॲटोमॅटिकली दुःखी होणार आहे ना. कारण तुम्हाला फ्रीडम नाही आहे, तुम्हाला बर्डन आहे, वर्क आहे, वर्कचा लोड आहे, नाही करू शकत तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही, तर तुमचं जीवन दुःखीच आहे. तिथंच जर दुसरा पार्ट, की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही करताय, तुम्हाला फ्रीडम आहे, मस्त आहे, स्वातंत्र्य आहे, तुम्हाला वाटतं याची मदत करू शकताय, तुम्हाला वाटतं हे केलं पाहिजे करू शकताय, तर जीवन सुंदर आहे. जीवनाची व्याख्या लोक जशी बनवतात तशीच असते. जसं की काही जण बोलतो नाही का, माझं जीवन भारी आहे, काही जण बोलतो माझं जीवन दुःखी. हीच कन्सेप्ट आहे, त्याच क्लिअरनी बघा कसं होतं आहे.